नमस्कार, मी अंकिता थूल. आपण बघत आहात तहलका वर्धा. शाहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची विदर्भातील पहिली जिल्हा शाखा वर्धा येथे 13 सप्टेंबर 2002 रोजी केवळ 5 कार्यकर्त्यांनी मिळून स्थापन केली होती. यंदा या शाखेच्या स्थापनेला 23 वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमित्त वर्धन हाट झुणका भाकर केंद्र येथे वर्धापन दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात शहर शाखाध्यक्ष अरुण भाऊ चौडे यांनी सर्वांसमक्ष देहदानाचा फॉर्म भरून देहदानाचा संकल्प केला. तर महिला विभागाच्या जिल्हा कार्यवाह द्वारकाताई मडवार यांनीही देहदानाची इच्छा व्यक्त केली. यावेळी मान्यवर म्हणून राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार, डॉक्टर सुभाष भंडारे, जिल्हाध्यक्ष बाबाराव किटे, उपाध्यक्ष मनीष पुसाटे आणि भाई रजनीकांत उपस्थित होते. तसंच तरुण कार्यकर्त्यांनी मी अनीस चळवळीत कसा घडलो या विषयावर मनोगत व्यक्त करत अंधश्रद्धा सोडून विवेकनिष्ठ जीवन जगण्याचा अनुभव सांगितला. गजेंद्र सुरकार यांनी वर्धा शाखेच्या 23 वर्षांच्या कार्याचा आढावा घेत संविधान प्रबोधन यात्रा, सर्प प्रबोधन, पर्यावरणपूरक गणेश विसर्जन, आंतरजातीय विवाह आणि अंधश्रद्धा विरोधी जनजागृती असे महत्त्वपूर्ण उपक्रम मांडले. प्रस्तावित डॉक्टर माधुरी झाडे यांनी केले, सूत्रसंचालन सुनील ढोले यांनी केले आणि आभार प्रदर्शन डॉक्टर हरीश पेटकर यांनी केले. आपण बघत आहात तहलका वर्धा. धन्यवाद.